की सकाळी त्या ठिकाणी तुम्ही काकडा केला भगवान परमात्माचा. रूप पाहतालोच सुख झाले ओ साजनी तुम्ही सणकादिक संत म्हणविता कृपावंत आकरोनी उचित प्रेम घाली हृदयात प्रेम घाली हृदयात आलो दान मागायात आलो दान मागायात आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया भाग गेला शीण गेला अवघा झाला. ब्राह्मी मुहूर्तावर जे सकाळी उठते त्यांना आनंद झाला त्या ठिकाणी महाराज. म्हणून कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा होता कृष्णाचा अवतार आनंद. बरं एकाच्या घरामध्ये मुलगा एका गावात मुलगा जन्माला येतो सगळ्या गावाला आनंद होतो. आपल्या शेजाऱ्याच्या घरामध्ये एकाला मुलगी झाली नाही एकाला जर मुलगा झाला तर दुःख होतं. त्याला वाटतं त्या ठिकाणी मला त्याला मुलगा झाला मला मुलगी झाली दुःख वाटतं त्या ठिकाणी. पण हा भगवान परमात्मा जन्माला सगळ्याला आनंद झाला. गोकुळीच्या 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 सुखा गोकुळीच्या 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 सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी आनंदाला नदनारी आनंदाला नदनारी गोकुळच्या 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 सुखा गोकुळच्या 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 सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा. गोकुळच्या 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 सुखा गोकुळच्या 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 सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा. गोकुळीच्या सुखात त्या एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला अंत त्याला अंत नाही तर त्याला पार नाही. गोकुळीच्या सुखा अंत पार न बाळकृष्ण नागरी आनंदल्या नर नारी नारीला आनंद झाला नराला आनंद झाला. बरं या सुखाचं प्रतीक आणि या जन्माचं प्रतीक काय आहे. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणी. गुढ्या तोरणं हे त्या ठिकाणी कसं शुभ प्रतीक आहे की गुढी शुभ प्रतीक आहे. एखाद्या घराला आंब्याचं तोरण लावलं. एक मनुष्य मला त्या ठिकाणी म्हणला म्हणजे महाराज तोरण म्हणजे काय. मला ज्याला धोरण नाही त्याला काय कळतं तोरण त्याला धोरण लागतं धोरण लागतं म्हणजे तोरण गुढिया. आता गुढ्या वेगळ्या पताका वेगळ्या ध्वज वेगळा आणि झेंडा वेगळा. पताकाचे भार मिळाले अपार उभारीला ध्वज तिही लोकावरी या विठूचा गजराहर नामाचा झेंडा रोविला. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे प्रत्येक काय मग त्या ठिकाणी काय करीत होते. रामकृष्ण गीती गात टाळ चिपुळ्या वाजवीत 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 संध्या पुण्या डोलात निज घेऊन फिरत गा निज घेऊन फिरत गा जनिवणी अवघा देवा वासनेचा कुशला ठाव जनिवणी अवघा देवा
वासनेचा पुसला ठाव जनिवनी अवघदेव वासनेचा पुसा वाटाव जनिवनी अवघदेव वासनेचा पुसा वाटाव राम कृष्ण गीती गात टाळ चिपुळ्या वाजवीत छंदे आपल्या डोलत निज घेऊन फिरत गा जणी वणी अवघा देव वासनेचा पुशिला ठाव. पा आता शास्त्रीय संगीत वेगळं, वारकरी संगीत त्या ठिकाणी वेगळं, वारकरी चाली वेगळ्या, भजन्या वेगळा, भजनानंदी वेगळा आणि कलाकार वेगळा. कलाकार वेगळे, भजन्या वेगळा आणि भजनानंदी वेगळा. याच्यामध्ये त्या ठिकाणी कसं आहे बदल आहे. जाऊ दे आपण हे सांगायचं रामकृष्ण गीती गात टाळ चिपळ्या वाजव छंदे आपुल्या डोडोरत निज घेऊन फिरत गा असा भगवान परमात्मा त्या ठिकाणी जन्माला आला. आता भगवान परमात्मा इतिहास जर सांगायला लागतं तर त्या ठिकाणी कमीत कमी 3-3.5 तास सांगायला लागतं. पहिल्यापासून त्या ठिकाणी पहिल्यापासून श्रावणापासून त्या ठिकाणी अष्टमीपर्यंत पूर्ण त्या ठिकाणी सांगावं लागतं. पण आता काही रांगताचं चरित्र आहे भगवान परमात्माचं, काही कार्य करीत असतात चरित्र आहे असं त्या ठिकाणी भगवान परमात्मा अनेक प्रकार चरित्र आहे. मग रामकृष्ण गीती भगवान परमात्मा त्या ठिकाणी कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा तळका फुटला आणि भगवान परमात्मा ज्यावेळेस त्या ठिकाणी जन्माला आपले मुलं रडत येत भगवान परमात्मा जन्माला आला. जन्माला आल्याच्या नंतर पहिलं काम भगवान परमात्मानं आपल्या बापाला सांगितलं. कोणाला सांगितलं? आपल्या बापाला. बर त्यावेळेस त्या ठिकाणी भगवान परमात्मानं काम आपल्या बापाला सांगितलं तेव्हापासून सगळे मुलं बापाला काम सांगतात असं प्रतीक आहे. मुलं झोपून राहतात, बाप कामाला जाते. पहिलं तर काय सांगितलं? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला माया उपजते ठेवी मजानी येथे, माया उपजते देवी मजाली येते. नंदाच्या नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. आता भगवान परमात्मा म्हणले मला इथं ठेवू नका, नंदाच्या घराला न्या उचलीला कमळापती पायीची बंधने गळती. आता रात्रीचा टाइम यमुनेला त्या ठिकाणी काय झालं? पूर आलेला होता. देव बापाची परीक्षा पाहतो. मी सांगतो सो 10 लोकाला देव नाही कळला, आईला देव नाही कळला, भावाला देव नाही कळला, बापाला त्या ठिकाणी मुलाला देव नाही कळला, बायकोला सुद्धा देव नाही कळला. आता बाकीच्याच विशेष नाही. बायकोला जर त्या ठिकाणी देव कळला असता तर ती म्हणली असती का लाजली गे माया आता कोणा ओवाळू, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. तिला जर कळला असतं ही म्हणायची वेळ आली नसती. जर आईला त्या ठिकाणी देव जर कळला असता तर माझा कृष्ण देखिला काय ही म्हणायची गरज आली नसती. नंदाच्या घराला महाराज देवाला उचललं.
आणि चालले भगवान परमात्मा. पाणी गळ्यापर्यंत आलं, त्या ठिकाणी उचलिला कमळापती पायचे गंधने पूर चालिला आचाट त्याशी लावीन अंगुष्ठ. भगवान परमात्मा शिरसिंधूचा जावं हे समुद्राची कन्या भगवान परमात्माला त्या ठिकाणी दिली, तिचं नाव लक्ष्मी. शिरसिंधूचा जावं असल्यामुळं त्या ठिकाणी यमुना त्या ठिकाणी ती दुभंग झाली, तिकडे गेले. आणि तिकडे गेल्याच्या नंतर ते मायेलीकडे तुझं वधा वया लागी उपजला मजा आधी त्या ठिकाणी सगळं सांगितलं. आणि त्या भगवान परमात्माला पाहण्याकरता कोण कोण आलं. सजनी आज देखो नंदजी कोला, सजनी आज देखो नंदजी कोला, सजनी आज देखो नंदजी कोला, सजनी आज देखो नंदजी कोला. गोपाल 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 गोपाल. सजनी आज देखो गंगजी कोलाल, सजनी आज देखो नंदजी कोलाल, सजनी आज देखो नंदजी कोला, सजनी आज देखो नंदजी कोला, नंदजी कोला, नंदजी कोला. सजनी हा शब्द विदर्भात चालतो, बुलढाणा जिल्ह्यामध्ये. सजनी त्या बाया जर समजा निंदायला खुरपायला निघल्या तर त्या महिला एकूण एकामध्ये चालना सजना खुरपायला, म्हणजे सजना हा शब्द त्या विदर्भात चालतो, म्हणजे बुलढाणा जिल्हा नागपूर वर्धा त्या भागात चालतो, आपल्याकडे चालत नाही. बस सजनी आज रेखो नंदजी कोलाल. गोपाल भगवान परमात्माला गोपाल का म्हणलं त्या ठिकाणी महाराज. गोपाल जो गायीचं पालन पोषण करतो त्याचं नाव गोपाल. तसं तुमच्या भगवान परमात्मा तुमच्या शरीरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी पंचकर्म इंद्रिय, पंच ज्ञान इंद्रिय आणि 11 मन आहे, त्याला त्या गोपाल गोनाम इंद्रिय. ह्या गायी पाळणं हा वेगळं, गोनाम इंद्रिय सगळं गोपाल. कालानुसार त्या भगवान परमात्माला नाव पडले. मुरलीवाले बन्सरीवाले म्हणजे त्या ठिकाणी ज्या ज्यावेळेला गोवर्धन चालला त्यावेळेस त्या ठिकाणी पण नाव, म्हणजे प्रत्येक कार्यानुसार त्या ठिकाणी कंसाला मारलं कंसातक, मुरायला मारत, म्हणजे सगळ्या त्या कार्यानुसार त्यावेळेला त्या भगवान परमात्माला नाव त्या ठिकाणी. सजनी आज देखो नंदजी कोलाल, गोपाल गोपाल त्या ठिकाणी सगळे आले. त्या ठिकाणी भगवान परमात्मा नंदाजी के घर में 9 बदबाजी त्या ठिकाणी वाजा लागले. भगवान शंकर सुद्धा पाहण्याकरता त्या ठिकाणी आले. भगवान परमात्मा त्या ठिकाणी कसा तो लाल होता, कमल नयन ज्याचे डोळे त्याला कमल त्या ठिकाणी काय कमळासारखे ज्याचे डोळे त्याला कमल नयन म्हणले. अनेक प्रकारे त्या ठिकाणी भगवान परमात्माला नाव पडले. आणि तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी एवढा त्या ठिकाणी चांगला होता. राजस कुमार मदनाचा पुतळा रविश शंकाळा लोपलिया सारे गरे गप गप ध प ध सा ता ध प ध प ग प ग रे ग रे सा. राग शिवरंजनी नावाचा राग घ्या. राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा त्या ठिकाणी भगवान परमात्मा अशा ठिकाणी. आणि भगवान परमात्मा रांगा लागले. रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणी चोरीत लोणी, लावणी धरती गवळणी, धरती गवळणी, बांधित चरणी देती गाराणी, बांधित चरणी देती गाराणी, यशोदे साजनी, यशोदे साजनी, नवनीत भक्षुनी तमाल निळे नवल केले साजनी. कृष्ण आळवा परतून मागे दावा, कृष्ण आळवा आळवा परतून मागे दावा. कृष्ण कृष्ण आळवा आळवा परतून मागे दावा, कृष्ण आळवा आळवा परतून मागे दावा. भगवान परमात्मा
परमात्माचं चरित्र एवढं सांगितलं त्या ठिकाणी की आपण जर पाठीमागं तर का रडा, भगवान परमात्मा का डोळे झाकले, भगवान परमात्मानं पृथ्वीला का हात दिला, ज्याजवळ अधर्म होऊन त्याला त्या ठिकाणी मी अवतार घेईन म्हणून त्याला. मग भगवान परमात्मानं त्या ठिकाणी 10 वेळेस डोळे झाकलेत. आता भागवतात तुम्ही ऐकलं असं, ते तुम्हाला सांगते का त्या ठिकाणी पुतणीला मारल्याच वेळेस त्या ठिकाणी जर पाहिलं तर मोक्षच होता. म्हणजे त्या ठिकाणी 10 त्या ठिकाणी डोळे भगवान पण झाकले. मग तो भगवान परमात्मा रडायचा. आता देव कुठं रडत असतो का? रडत असताना त्या ठिकाणी ऊस केळे फणस नारळ खारीक खोबरे बदाम उत्तम परीचा मेवा देते त्याकडे हा पाहिना. घे गडे राधे घे कृष्णाला कडेवर घेना गोजिरवा. दही वाढिले वाया गेले ताटी बैसोनी जेविना. मला एवढं त्या ठिकाणी पक्वान वाढ, पण त्या ठिकाणी भगवान परमात्मा रडायला राहीच ना. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी कोण आलं? राधा. भगवान पण म्हणले राधे राधे घे श्याम सुंदरा. 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 नियत धड करी आपुल्या मंदिरा. नियत धड करी आपुल्या मंदिरा. राधे राधे घे श्याम सुंदरा. 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 नियत धड करी आपुल्या मंदिरा. राधे राधे. राधा घेऊनी श्री हरिला वरे जाय मंदिरा. हृदय मंच की हरी पहुडला. एका जनार्दनी राधेला भोगी श्याम सुंदरा. राधे राधे घे श्याम सुंदरा. मला भगवान परमात्मा त्या ठिकाणी राधा गेली. राधा त्या ठिकाणी भगवान परमात्मा घेऊन गेली. राधा कृष्ण पलंगावरी दारी भ्रतार हाक मारी. राधा आता कृष्णाला त्या ठिकाणी नेलं, पलंगावर बसवलं आणि त्या ठिकाणी म्हणले कृष्णा तुला मोठं होता येतं का? म्हणले हो. म्हणले मला मोठं होता येतं. महाराज कृष्ण परमात्मा मोठे झाले. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी राधेचा नवऱ्याचा आवाज आला. राधे दार उघड म्हणले. तर राधा म्हणले त्या ठिकाणी माझ्या जीवनाचा त्या ठिकाणी काय झालं तर वाटोळं झालं. आणि तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी नेलं आणि भगवान म्हणले कृष्णा आता माझ्या त्या ठिकाणी तू मोठा होतो, लहान होता येतं का? पण मला अष्ट सात्विक भाव पाहिल्याच्या नंतर कसं होता तर जायचा केला तैसा राय. महाराज राधेचं नाव राहत आला आणि ते म्हणले बा याला त्या ठिकाणी दृष्ट लागन पाय धुण्या. आता जो दृष्टाला मारण्याकरता आला त्याला काय दृष्ट लागणार आहे? ज्याला दृष्टाला मारण्याकरता त्याला काय दृष्ट त्या ठिकाणी लागणार आहे? मग राधे 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 त्या ठिकाणी मग एवढ्या अवकाशामध्ये त्या ठिकाणी नेत असताना भगवान परमात्माच्या अनेक त्या ठिकाणी लीला आहे की नाही. भगवान परमात्माचं रंग कसा आहे, भगवान परमात्माला आतापर्यंत कोणी कोणी पाहिलं, कशा कशा वेशामध्ये पाहिलं, याची वर्णन खूप मोठे अभंग आहे त्या ठिकाणी. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. एक त्या ठिकाणी बालवेश घेऊन श्रीहरी भेटला. नामदेवरायाला विचारलं तुम्ही कसा देव पाहिला? नामदेवरायाने गवळण टाकली मला त्या ठिकाणी. ती गवळण त्या ठिकाणी म्हणत असताना त्या ठिकाणी त्याची पूर्ण त्याच्यावरून आलं त्या ठिकाणी. आणि त्या गवळणीमध्ये मी कसा पाहिला देहुडा चरणी वाजवी तो वेणू. देहुडा चरणी वाजवी तो वेणू.
स्वामी माझा गोपिकार म्हणू स्वामी माझा गोपिकार म्हणू स्वामी माझा गोपिकार म्हणू स्वामी माझा देखिला गे माये यमुनेच्या तीरी 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 तो 1.5 पायाचा होता वेणूवाईत होता बर पुन्हा काय करता हात खांद्यावरी राधिकेच्या खांद्यावर त्या भगवान परमात्माचा हात होता असे भरपूर त्या ज्ञानोबराला विचारलं तुम्ही कसा पाहिला योगिया दुर्लभ तो म्या देखील असा जणी जे योगी जपी तपी ध्यान करणारे त्यांना जो देव पाहायला नाही तो आम्ही देव त्या ठिकाणी पाहायला असं वर्णन त्या ठिकाणी केलंय खूप वर्णन त्या आपल्याला मिळतं पण भगवान परमात्मावर रांग आहे तुम्हाला सांगलं कसं पुन्हा भगवान परमात्मा कसा रांगला तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत तळवे तळात टेकीत तळवे तळात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत रंगनाथ तो म्या देखी लागे सये रंगनाथ तो म्या देखी लाग सये तळवे तळहात टेकीत तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत तळवे तळहात टेकीत तळवे तळहात टेकीत गुडघ्याने रांगत गुडघ्याने रांगत तुम्ही खालच्या स्वरात म्हणले वरचा स्वर होता तो जाऊ द्या तुम्ही म्हणजे प्रेमाची मंडळी तुमचं काही व्हायना भजन तुम्ही म्हणता तुमचा आवाज तरी दररोज कुठं चालणार आहे आणि आमचा आवाज बसतच नाही बदल आहे हां मग त्या ठिकाणी तळवे तळहात भगवान परमात्मा डाव्या गुडघ्याने रांगत म्हणजे जो मुलगा भगवान परमात्मा रांगला पण डाव्या गुडघ्याने रांगला मी तुम्हाला नेहमी सांगत असतो ज्याची मुलं डाव्या गुडघ्याने रांगलेत ना ते भागवतकार होतेत कीर्तनकार होतेत मृदंगवादक होतेत गायक होतेत विनेकरी होतेत आणि जे उजव्या गुडघ्यानं रांगले का ते नीट डाव्यावरच जातात पुन्हा घरी येत नाहीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगनी रंगनाथ तो म्या देखील गवळण म्हणते आईसे जरी मी जाणते यमुना पाणी आण बजाते धरोनी खांबाशी बांधिते शिक्षा लाविते गोविंदा गवळण तसवंती पैसांगे आर्या कृष्णाची या मागे मला जर माहित असतं की देव येणार आहे तर मी पाण्याला नसते गेले मी नदीला नसते गेले धरोणी खांबाशी बांधिते शिक्षा लाविते गोविंदा मी त्याला खांबाला बांधला असतो त्याला शिक्षा लावली असती अशा प्रकार तळवे तळहा डाव्या गुडघ्याने रांगत भगवान पर रांगायचं त्या ठिकाणी सगळे प्रकार अनेक प्रकारचे भगवान परमात्मा खोड्या त्या ठिकाणी करायचे पा आता मारुतराव महाराज दस्तापूरकर आमच्या भागात पण येत होते बरं का मी त्यांच्या कीर्तनामध्ये चाली मानल्या त्यांचा एक प्रसिद्ध अभंग असायचा देव घ्या कोणी देव घ्या प्रसिद्ध त्या ठिकाणी अभंग असायचा आणि त्यांच्यामध्ये एक मुलगा असायचा त्यांच्यामध्ये त्यांचा तो माळी वगैरे विकायचा आणि त्यावेळेस त्या मुलानं प्रमाण दिलं आज माझ्या लक्षात आहे त्या काळात त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी इतकं त्या ठिकाणी म्हणले खोड्या नको करू माझे बाबा बाबा खोड्या नको करू माझे बाबा बाबा खोड्या नको करू माझे बाबा बाबा खोड्या नको करू माझे बाबा माझे बाबा
माझे बाबा जाऊन या धरला करी बैसविला मांडीवरी, असं वर्णन त्या ठिकाणी केलं. खूप त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या खोड्या त्या ठिकाणी भगवान करायचा. एक त्या ठिकाणी काय काय खोड्या करायचा, एक गवळण त्या ठिकाणी. मी असता माझ्या घरी रात्र झाली 2 प्रहरी, मी असता पती शेजारी, सारे मरे म पम पणी पणी सा तानी पणी पम पम रे मरे सा. बैरागी भैरव रागातली चीज आहे. मी असता माझ्या घरी रात्र झाली 2 प्रहरी, मी माझ्या घरामध्ये असताना रात्र 2 प्रहर झाली होती. मी असता पती शेजारी, आवचित हारी तुझाला. आता सरासरी ह्या कोणी गवळणीच म्हणत नाही मला. आता ह्या गवळणी दुसऱ्याच आल्यात. आता गाथ्यातल्या नाही, त्या कशातल्याच नाही, माथ्यातल्याच गवळणी म्हणणार लोक. त्या गवळणीला काहीच किंमत. गवळणीच्या जर तुम्हाला सांगतो मी, निळोबरायाची गवळणी, तुकोबरायाच्या गवळणी जर तुम्ही गायला तर माणसाला समाधी लागते. ज्ञानोबरायाला समाधी लागली हे माहितच आहे, पण तुम्हाला सुद्धा समाधी लागते. तशा प्रकारे भजन करा. पाहत विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोणत्या नंदा कोणत्या जावा, वृत्ती वेधली परमा नंदाओ नंदाओ नंदा, पावा घोंगडी घेऊन पायी. काय गवणे दादा, समाधी लागते बरं. अवघार पला देह भार, जन्म मरणाचा पुशेला ठाव. शेना महाराजांची गवळण आहे, तुकोबरायाच्या गवळणी पहा. इतक्या गवळणी सुंदर येतात का महाराज. समाधी लागते. समाधी जर तुम्ही खरंच भजन साधना म्हणून जर केलं तर भजनात समाधी लागते. आणि करमणूक म्हणून जर भजन केलं तर त्या ठिकाणी ते भजन काही कामाचं नाही. तुम्ही जर त्या ठिकाणी एखादं व्यसन करून भजन केलं तर ते सुद्धा तुमच्या कामाचं. साधना म्हणून भजन करा, कीर्तन साधना म्हणून करा. साधनेच्या द्वारे साध्य होतं, त्याचं नाव आहे भजन. त्या ठिकाणी मी असता माझ्या घरी रात्र झाली 2, मी असता पती शेजारी, आवचित हारी तुझाला. अशा प्रकारे गवळणीची अनेक प्रकारच्या खोड्या, अनेक प्रकारच्या खोड्या करीत असताना भगवान परमात्मा त्या काळामध्ये घालला. भगवान परमात्मा वेणू वाजवायचा. तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पित पडता काणी, विव्हळ झाले अंतकरणी, मी घरधंदा विसरले. मुरली वाले हो बंसरी वाले, मुरली वाले बंसरी वाले, मुरली सुना दे बंसरी बजा दे, मुरली वाले हो बंसरी वाले. भगवान महाराज मुरली, एकदा गोपिकांचा विषय निघाला. गोपिकांनी त्या मुरलीला विचारलं, मुरली असं तर कोणतं त्या ठिकाणी जप केलं, कोणती साधना केली, असं कोणतं पुण्य केलं तुझ्या जीवनामध्ये, तुला भगवान परमात्माच्या ओठावर बसण्याला जागा भेटली, मला सांग ना. त्या ठिकाणी मुरलीनं उत्तर दिलं की त्या ठिकाणी मला भगवान परमात्मा त्या ओठावर बसण्याला एकच झालं, मी आतून पूर्ण मोकळी झाली. काम क्रोध मद मच्छर दंभ पूर्ण मोकळी झाली त्या ठिकाणी. आणि तो मुरली वाजता, तो वाजवणारा मुरली, त्याचा काय विषय त्या ठिकाणी सुंदर. त्या ठिकाणी तो भगवान निळोबरायाच्या त्या ठिकाणी गवळण आहे. विठाला विठाला वेणू मधुर मधुर मधुर, वेणू मधुर मधुर मधुर, सावळा वाजवितो वेणू, सावळा वाजवितो वेणू. याने भूलिल्या गोपिका, पात्र केल्या ब्रह्मसुखा, सावळा वाजवितो वेणू. भगवान परमात्मा वेणू वाजवतात. मुळात तो सावळा आहे त्या ठिकाणी तो वेणू वाजवता भगवान. पण अनेक प्रकार त्या ठिकाणी. मग त्या काळामध्ये भगवान परमात्मा गाई गोपाळ यमुनेच्या तटी, गाई गोपाळ यमुनेच्या तटी तटी तटी, येती पानिया मिळोनी जगजेती, येती पानिया मिळोनी जगजेती. गाई गोपाळ यमुनेच्या तटी, गाई गोपाळ यमुनेच्या
यमुनेच्या तटी 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 येते पाणी मिळून जग जेठी येते पाणी मिळून जग जेठी चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी सदा चला म्हणती पाहू दृष्टी ओ चला चला म्हणती पाहू दृष्टी ओ चला चला म्हणती पाहू दृष्टी ओ येती पाणी मिळून जग जेठी येती पाणी मिळून जग जेठी गाई गोपाळ यमुनेच्या तटी गाई गोपाळ यमुनेच्या तटी 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 येते पाणी मिळून जग जेठी येते पाणी मिळून जग जेठी चिरे चोळीया त्या धुता विसरती चीर कशाला म्हणते हो? चीर म्हणजे काय? चीर म्हणजे कशाला म्हणते? लुगडं. तुमच्याकडे लग्नात काय आणते? आजी चीर. चिरे चोळीया त्या धुता ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती कोणा नाठावे कोण कुळयाती गाई गोपाळ यमुनेच्या तटी भगवान परमात्मा तटकनी त्या काळातली शाळा होती. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारीत असे खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारीत असे धेनू साबळा जग जेठी धेनू साबळा जग जेठी धेनू साबळा जग जेठी खांद्यावरी कामणी हातामध्ये काठी चारीत असे खांद्यावरी कामणी हातामध्ये काठी चारीत असे धेनू साबळा जेठी धेनू साबळा सावळा जग जेठी राधे 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 मुकुंद मुरारी राधे 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 मुकुंद मुरारी राधे 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 मुकुंद मुरारी राधे 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 मुकुंद मुरारी सारित से धेनू सावळा मुरारी सारित से धेनू सावळा मुरारी खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारीत असे खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारीत असे धेनू सावळा जग जेठी धेनू सावळा जग जेठी खांद्यावरी कावणी हातामध्ये काठी चारीत असे खांद्यावरी कावणी हातामध्ये काठी चारीत असे धेनू सावळा जग जेठी धेनू सावळा जग जेठी तुझं नमो तुझं नमो खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारीत असे धेनू सावळा भगवान परमात्मा चाराचा तटक्याने आणि भगवान परमात्मा चारित असताना तटक्याने सगळ्या गायी होत्या. तुका म्हणे तू एक राख मनेरी भगवान परमात्मा खेळ खेळायला लागला. त्याच्यामुळे एक तटक्याने मी तुम्हाला फक्त अभंग म्हणून दाखवतो. खेळू लागलो सुरकवडी खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरपली खेळू लागलो सुरकवडी 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 खेळू लागलो सुरकवडी माझी गोंगडी. आता त्या ठिकाणी हमामा हुतू तुतू लगोऱ्या चेंडू तुम्हाला म्हणतात खेळ खेळ तर म्हणतात गवणे हमामा पोरा हमामा हुंबरी वाजे घमामा हमामा पोरा हमामा हुंबरी वाजे घमामा हुंबरी वाजे घमामा हुंबरी वाजे घमामा हुंबरी वाजे घमामा हमामा पोरा हमामा हुंबरी वाजे घमामा हमारा पोरा हमामा हुंबरी वाले घमामा हमारा पोरा हमामा हुंबरी वाले घमामा हमारा पोरा खेळ विटी दांडू लगोरी चेंडू खेळ विटी दांडू आता खेळ विटी दांडू अशा प्रकारे त्या ठिकाणी अनेक प्रकारचे खेळ त्या ठिकाणी महाराज माझं काही असं रेकॉर्डिंग आहे त्या ठिकाणी म्हणजे तरबेत तुम्ही नवीन असल्यामुळे तुम्हाला माझं माहीत नाही
मला तुमचं काय आहे माहित नाही. आता आमची तरबेज मंडळी असती, एकदा गवळणी सुरू झालं की लागली 10-5 गवळणी एकदाच गवणीत त्या ठिकाणी म्हणतात. त्या ठिकाणी लगोरी, चेंडू, सुरकवडी अशा प्रकार अनेक त्या ठिकाणी खेळ खेळतो. आणि खेळ खेळत असताना भगवान खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. त्या ठिकाणी झाली आता वेळ म्हणती आना सुदुऱ्या देखोनी वाळवंटीचे सुख. देखोनी वाळवंटीचे सुख. आस करती ब्रह्मादिक. आस करती ब्रह्मादिक. धन्य धन्य मृत्यूलोक म्हणती भाग्याचा कैसा. धन्य धन्य मृत्यूलोक धन्य धन्य मृत्यूलोक म्हणती भाग्याचा. आजी ओस अमरावती. अमरावती जिल्हा नाही बरं का. आजी ओस अमरावती काला पहावया. बर खावया येती का पाहावया येती. गुरुजी सांगायचे त्या ठिकाणी अरे तुम्ही आम्ही मरक्या देहातले जीव आहे, पण तुम्हाला त्या ठिकाणी काला खाण्याचं भाग्य भेटलंय, तुमचं सौभाग्य. गुरुजींची भाषा आहे त्या ठिकाणी. काला पहावया येती देव विसरती देहवा काल्याचे आसे. देव जळी झाले मासे. आपल्याला माश्या व्हायचं काम करणे. हा जो काला तुमच्या या पवित्र क्षेत्रामध्ये या वांजरवाडा गावामध्ये संतांच्या पुण्यतिथीनिमित्त भागवताच्या सानिध्यामध्ये त्या ठिकाणी आमचे जुने मित्र नारायण महाराज कुमठेकर मग अशी भेटले. महाराज तुम्ही इकडं कसं काय म्हणे. माझे फार मित्र आहे जुने 20-25 वर्षापासून. पण ते म्हणे मी आलो म्हणतात की माझी मुलगी वगैरे नाही फार मित्र त्यांच्या गावाला ते हनुमानजवळ गेला माझे कार्यक्रम असायचे. पण त्या ठिकाणी सगळी इथं जी मंडळी त्या ठिकाणी गुणीजन मंडळी हे टाळकरी मंडळी गुणीजळ वयवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध त्या ठिकाणी तुम्ही बसले. महाराज मी तुमच्यासमोर त्या ठिकाणी काय सांगायचं. काय म्या पामरे बोलाई उत्तरे परिका विश्वंभरे बोलावी ती म्हणा जीव साम्रावती. काला देव विसरती देहभाव आपुला म्हणतात तुका म्हणे काला. वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली. आता इथं काल्याचा अभंग होईल. दहीहंडीचा अभंग असतो ना. हा गुलाबाचा. हा हा कृपा सुद्यावी आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी. सकळा सांगावी विनंती माझी. सकळा सांगावी विनंती. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी. सकळा सांगावी विनंती माझी. सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठी श्रीरंग बोलावितो. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोलावितो. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी. सकळा सांगावी विनंती माझी. सकळा सांगावी विनंती माझी. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी. सकळा सांगावी विनंती माझी. सकळा सांगावी विनंती माझी. अंतकाळी विठू आंबाशी पावला कुडी सहित झाला गुप्त तुका. अंतकाळी विठो आम्हासी पावला कुडी सहित झाला गुप्त तुका. आम्ही जातो तुम्ही
कृपा सुद्यावी आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी सकळा सांगावी विनंती माझी सकळा सांगावी विनंती माझी आम्ही जातो तुम्ही कृपा द्यावी आम्ही जातो तुम्ही कृपा द्यावी सकळा सांगावी विनंती माझी सकळा सांगावी विनंती माझी तिकडं जायचं मंदिर टाकाले इथूनच का हा थांबा